डोंगरगाव गावाखेड तालुका परभणी जिल्हा. बरं, तुम्ही परभणी जिल्ह्यातनं शिखर शिंगणापूर या ठिकाणी चाललेला आहे. हो, तर कधीपासून तुमच्या या कावड यात्रेला सुरुवात झाली? हे अनेक काळापासून चालू आहे परंपरा. किती वर्षापासून परंपरा आहे? ही वर्षाची गरज नाही, किती वर्षाची? वर्षाची गरज नाही हिची. तरी अंदाजे किती वर्ष झाले तुम्ही जाता पायी शिखर शिंगणापूरला? पूर्वी काळापासून आहे, अंदाजच नाही. आता माझ्यासारखे भक्त 5-6 गेलेत म्हणा आमच्या घरचे. तुमच्या घरचे? आधीचे किती बर, त्यांच्या 5-6 पिढ्या आता परंपरापासून चालू. एवढा मोठा सध्या उन्हाळा चालू आहे. अशा उन्हाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कावड खांद्यावरती घेऊन शिखर शिंगणापूर दिशेने हो, मार्गस्थ होत आहेत. हो. तर काय तुमच्या भावना आहेत काय? भावना म्हणजे तर देव आहे, महादेवाला जावंच लागते लागणार आभारी. तर तुम्हाला काय वाटते बाबा, नक्की तुमचं ते महादेव देवाकडे काय मागणं आहे काय? मागायचं काही नाही, हे देव घेऊन भेटून आणायचा. हां, मागायला काठी देणार काही. बरं कष्ट केले वाया जाणार इतका. बरं. आता तुम्ही ह्या कावडी घेऊन प्रयाण करताय पुढं पुढं. तर आता आज तुम्ही बावड्यात आलेला आहे, तर उद्या तुमचा मुक्काम कुठे आहे काय कसा? बरं, तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी केली जाते पुढं? जागोजाग तुमच्या पंक्ती असतात. साधारण तुमच्या कावडीबरोबर किती लोक आहेत संध्याकाळी तुमच्या कावडी संघ? तुमच्या नाव काय तुमच्या ह्याचं नाव मंडळाचं वगैरे? डोंगरगाव महादेव संस्थान. बरं, मग ह्याच्यामध्ये आता तुम्ही पुढं शिखर नेमकं काय इतिहास आहे या कावडीचा? असं सत्व आहे की जे नवस केला त्या नवसाला आमची कावड माय पावती. नवसाला पावणारी एक कावड आहे. पावणारी सर हे आहे स्थान. बरं, आता तुम्ही प्रत्येक गावोगाव या ठिकाणी जात आहे कावडी घेऊन. हो. तर परत ज्यावेळेस या शिंगणापूरची यात्रा संपते त्यावेळेस तुमच्या गावामध्ये गेल्यावर कसा प्रतिसाद असतो? आमच्या गावामध्ये जवळपास 50,000 लोकसंख्या जमा होती. शेवट ज्या दिवशी आम्ही इथून गेलो त्या दिवशी. बरं, तिथं काय यात्रा उत्सव काय? मोठी यात्रा असते आमच्या तिथून गेल्यानंतर. बरं, तिथं काय यात्रेमध्ये काय वैशिष्ट्य वगैरे काय? सगळे असतात. कुस्त्याचा फड असतो, कीर्तन असतं, बरं. भजन असतं, जेवणाची सोय असते, महाप्रसादाची सोय असते. आता ह्या कावडीचे मानकरी कोण आहेत म्हणजे? हे आहेत आसरोबा, शंकर, सोडगीत. बरं, म्हणजे यात्रेमध्ये सर्व समाजिक लोक सामील असतात का पूर्ण तिथं? सर्व धर्म आता सध्या आपण बघत आहे की उन्हाळा वाढलेला आहे. काय तुमचे यात्रेकरूंना छोट्या मोठ्या कावडी खांद्यावरची घेऊन शिंगणापूर दिशेने मार्गस्थ होत आहेत. तर कसा प्रतिसाद तुम्हाला रस्त्यामध्ये येतो तुमचा? म्हणजे तुम्हाला या व्याधी होतात किंवा काय त्रास होतो का रस्त्याने त्रास नाही दुःख चालूच असते, मग त्रास नाही. त्रास नाही काय? नाही तेवढा नाही. आता तुम्ही युवा आहे, युवा असल्यामुळे तुम्ही शिखर शिंगणापूर दिशेने मार्गस्थ होत आहे. तर तुम्हाला काय वाटते तुमच्या काय? एकदम आनंदी म्हणून येतो आम्ही एकदम. होय, मग काय तुझ्या स्पेसिफिक भावना आहे स्वतःच्या वैयक्तिक? भावना काय नाही, देवाला समजा माहित नाही. नाही पण तुझं काहीतरी एखादं भावना असेल ना की असं नाही. दरवर्षी तुम्ही एक तुमचा स्वइच्छेने जाता. परंपरा आहे म्हणून. तुझ्या बरोबर किती मुलं आहेत अशी तुझ्या वयाची कावड सोहळ्यामध्ये? 200 मुलं असतात. 200 मुलं 200 मुलं सगळे एका गुण्यागोविंदाने शिखर शिंगणापूरला जातात. शिखर शिंगणापूरमध्ये तुमचा कावडीचा मुक्काम कुठे असतो? कावडीचा मुक्काम शिखर शिंगणापुरात मंदिराच्या आलकंड बाजूला भंडार भंडार घरात असतो मुक्काम. ठीक आहे, म्हणजे तुमची शेकडो वर्षांची परंपरा आहे. घरात पिढ्यानपिढीपासून पिढ्यांपासूनची परंपरा आहे. परंपरा आहे. ओके, ठीक आहे.